आणि पुणे अपघात प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दोन्ही पब सील करण्यात आले। नियमबाह्य मद्य विक्री केल्यानं पबवर ही कारवाई करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोझी अँड ब्लॅक या दोन्ही पबवर कारवाई करत हे पब सील करण्यात आलेले आहेत। काय कारवाई नक्की या ठिकाणी सुरू आहे आणि कधीपर्यंत हा बार जो आहे तो सील राहणार आहे? हा बार आता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी हा बार सील करण्याबाबत आदेश केलेले आहेत। त्या अनुषंगाने आम्ही इथे कारवाई करत आहोत आणि हे बार सील करत आहोत। किती दिवस हा बार सील? हा पुढील आदेश होईपर्यंत बार सील राहील। काय कारण, काय ठपका ठेवला आणि हा बार सील करण्यात आला? कल्याणी नगरमध्ये जी दुर्घटना झाली, अपघात झाला, त्या अनुषंगाने आम्ही इथे चौकशीसाठी आलो। CCTV मध्ये आम्हाला इथे अल्पवयीन मुलांना दारू दिली जाते हे आम्हाला दिसून आलं आणि जो कार चालक ज्यांनी ॲक्सिडेंट केला तो इथे दारू पित असताना आम्हाला आढळून आला आणि तो अल्पवयीन होता। त्या अनुषंगाने आम्ही इथे केस केली। केस केल्यानंतर माननीय अधीक्षक राजपूत साहेब यांना आम्ही अहवाल सादर केला। राजपूत साहेबांनी पुढे जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून याच्यावर सीलची कारवाई करून घेतली। आपण पाहिलं की अल्पवयीन मुलाला जे आहे या ठिकाणी दारू पिण्यास जी आहे ती दिली, त्याचा ठपका ठेवत जो आहे तो या ठिकाणी हा बार जो आहे तो सील करण्याचं काम सुरू असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजित सर, रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे।